मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. आमच्या कार्यालयामध्ये शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आणि आमचे मित्र जीवन जगदीश रायते या ठिकाणी आलेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सन्मानतर्फे त्यांचा शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा म्हणून त्यांचा मी सत्कार करतो. आमच्या सुनबाई सौभाग्यवती दीक्षाताई दीपक लोंढे यांचाही सत्कार सन्मानतर्फे मी करतोय. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आभारी. नमस्कार. सन्मानच्या कार्यालयामध्ये आपलं मनापासून स्वागत. उद्या 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव आणि सातपूरचा शिवजन्मोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये यावर्षीच्या शिवजन्मोत्सवाचे अध्यक्ष श्रीयुत जीवन रायते या ठिकाणी आलेले आहेत आणि कार्याध्यक्ष आमच्या सुनबाई सौ दीक्षाताई दीपक लोंढे हे आलेले आहेत. सर्वप्रथम मी आपलं मनापासून स्वागत करतो. सातपूरला गेल्या 8 वर्षांपूर्वी हा शिवजन्मोत्सव सुरू झाला आणि या छोट्याशा रोपट्याचं आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सातपूरकरांच्या सहकार्याने एक छान अशा वटवृक्ष रूप आलेलं आहे. जीवन, काय सांगाल या शिवजन्मोत्सव? तुम्ही पहिल्या शिवजन्मोत्सवापासूनचे साक्षीदार आहात. खरं तर शिवजन्मोत्सव, सातपूर शिवजन्मोत्सव 2018 सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला डीजेचा शिवजन्मोत्सव राहायचा, मिरवणुका असायच्या, वेगवेगळ्या असायच्या. परंतु जो आपल्या राजांचा जो उद्देश आहे का महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, लहान मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे, ज्येष्ठांपर्यंत पोहोचले पाहिजे, हा 19 फेब्रुवारी रोजी करण्यात येईल. 19 फेब्रुवारीला तोही डीजे व्यतिरिक्त हा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येईल. त्या उद्देशाने आम्ही 2018 पासून सुरुवात केली. तर आज गेले 2025 पर्यंत 8 वर्ष झाले. 8 वर्षापर्यंत अखंड हा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमामध्ये नेहमी समाज उपयोगी जे कार्यक्रम असतात ते आपण केले जातात. दीक्षाताई, शिवजन्मोत्सव आणि त्याची पदाधिकाऱ्याची निवड ही खूप छान प्रक्रिया आहे आणि यावर्षी शिवजन्मोत्सवच्या कार्याध्यक्षपदी आपली निवड झाली. काय सांगाल? खरं तर सातपूर शिवजन्मोत्सव समितीने माझ्यावर विश्वास दाखवून यावर्षी मला कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. ती मी सार्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर या समितीचं मी मनापासून आभार व्यक्त करते. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव गेल्या आठवड्याभरापासून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून आपण बघितलं असेल की या आठवड्यामध्ये 13-14 तारखेपासूनच खाजगी शाळांमधील किंवा मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांचं आयोजन केलं गेलं होतं, ज्यामध्ये निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, समूह नृत्य स्पर्धा असेल, पोवाडा गायन स्पर्धा असेल, या अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजन करून मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम खरं तर समिती करत आहे आणि याचा अतिशय उत्तम प्रतिसाद आम्हाला कालच्या कार्यक्रमामध्ये मिळाला आहे. मुलं आणि पालकांची गर्दी, त्याचप्रमाणे शिक्षकांचाही त्यामध्ये सहभाग हा मोठ्या प्रमाणात होता. BT पाटील साहेब येऊन यांनी या कार्यक्रमाची खरं तर शोभा वाढवली, त्यांचं मी आभार मानते. त्याचप्रमाणे पोवाड्याचा कार्यक्रम हा श्री छत्रपती शिवाजी मार्केट या ठिकाणी सुद्धा मोठ्या उत्साहाने डुमरे यांच्या कार्यक्रमाने त्या ठिकाणी सुरुवात ही झालेली आहे. त्याचप्रमाणे काल जांता राजा मैदान या ठिकाणी सुद्धा प्रारंभ हा शिवजन्मोत्सवाचा सुरू झालेला आहे. आज 18 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या पाऊलखुणा असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजन केलेला आहे. तरी सर्व नागरिकांनी, सातपूरकरांनी या कार्यक्रमात येऊन सहभाग नोंदवावा, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. त्याचप्रमाणे शिवरायांचा पाळणा सुद्धा रात्री 11 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचंही आयोजन केलेलं आहे. मी सर्व महिलांना विनंती करेन की आपण या कार्यक्रमात येऊन या कार्यक्रमाचं आपण साक्षीदार व्हावं अशी मी सर्वांना विनंती करते. त्याचप्रमाणे आपण सर्व आतुरतेने जी वाट बघत आहोत ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीला जांता राजा मैदान या ठिकाणी गौरवशाली इतिहास सांगणारं शिवसह्याद्री हे नाटक या जांता राजा मैदान या ठिकाणी सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2025 यांनी ते आयोजन केले आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत येऊन त्या ठिकाणी या कार्यक्रमाला उत्साह दाखवावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. कार्याध्यक्ष या नात्याने मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. तयारीविषयी सांगाल? तयारी गेली आमची 1 महिन्याभरापासून, जसं निवड होती तोपासून आपली प्रक्रिया चालू होते.
त्यामध्ये सर्व समितीचे एक 22-25 मेंबर असतात. ते महिनाभर एक पूर्ण संपूर्ण वेळ देतात, सकाळ संध्याकाळपर्यंत संपूर्ण वेळ देत असतात. संपूर्ण सातपूर्ण झेंड्यांचं काम असेल, बॅनरचं काम असेल किंवा जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या कार्यक्रम कलाकारांचं राहणं असेल, असे छोटे छोटे भरपूर कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर सभासद देणगी जमा करणं असेल, असे भरपूर किरकोळ कामं असतात. ते सर्व कमिटीच्या माध्यमातून केलं जातं. आम्ही अध्यक्ष असेल ना, कार्याध्यक्ष असेल किंवा आमची समिती असतात लोकांची, हे फक्त नाममात्र असते. परंतु जे 25 लोक असतात ते रात्रंदिवस काम करत असतात. त्याच्यामुळे आम्हाला हे सर्व शक्य असतं. आम्ही फक्त जाऊन तिथं उभं असतो, परंतु आमच्या पाठीमागे जो काही 25 लोकांची जी कमिटी असते ती पूर्ण कणखरपणे उभी असते आणि कणखरपणे काम करत असते. जो पोवाड्याचा कार्यक्रम झाला तो अगदी छान असा कार्यक्रम झाला. काल शालेय विद्यार्थ्यांचा याच्या अगोदरही कार्यक्रम झाले, परंतु कमीत कमी 2 ते 3 हजार विद्यार्थी आणि पालक इथं ग्राउंड संपूर्ण भरलेलं होतं. त्यामध्ये शिक्षण अधिकारी पाटील सर असतील, उपायुक्त महेश पाटील साहेब असतील, यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे आमची कार्यक्रमाची नक्कीच आमची शोभा वाढली. त्याचप्रमाणे आज एक महाराष्ट्राचे पाऊल खुणा एक मुंबईत संपूर्ण कलाकार आहे. त्यानंतर 11 ते 12 वाजेपर्यंत पाळण्याच्या महिलांसाठी खूप असा सुंदर कार्यक्रम असतो. त्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये सर्व सातपूर विभागातील सर्व महिलांनी उपस्थित राहावं. महिलांनी उपस्थित असताना नक्कीच त्यांच्या लहान लहान मुलांनाही त्या ठिकाणी घेऊन यावं. आणि उद्या 19 तारखेला जे आपण वाट बघत होतो का एक महिन्याभरापासून का आपल्या राजांची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहिजे, त्याकरता सर्व कमिटी आज कार्यक्रमासाठी तत्पर आहे. उद्याच्या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी ग्राउंडवर केलेली आहे. उद्या 150 कलाकारांचं शिवसह्याद्री महानाट्य हे मोठं महानाट्य असतं. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक 10 ते 12 हजार लोक 3 तास बसून कार्यक्रम बघतात. असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असा कार्यक्रम असेल. त्या कार्यक्रमाचा आपण सर्व सातपूरकरांनी साक्षीदार व्हावं आणि जो मोठा उत्साह जो सातपूरकर हा कार्यक्रम साजरा करतात, ते साजरा करण्यामागे आपल्या सातपूरकरांचं मोठं योगदान असतं. ते सर्व सातपूरकरांनी उपस्थित राहावं मी असं सातपूरकरांना आवाहन करतो. दीक्षाताई निवड झाल्यापासून चुंचाळे ते आनंदोली, गंगापूर आणि स्वारबाबानगर ते थेट इकडं पिंपळगाव बाहुला अशा ठिकठिकाणी आपले सत्कार होत आहेत. काय भावना आहे सत्काराच्या विषयी? खरं तर प्रत्येक भागामध्ये गेल्यानंतर उत्स्फूर्त असं प्रतिसाद हा शिवजन्मोत्सव समिती 2025ला मिळत आहे. घरोघरी बोलवून, चौकात बोलवून आमचं सत्कार हा त्या ठिकाणी घेत आहेत. आम्हाला खूप आनंद होत आहे. अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांकडून, सातपूरकरांकडून आम्हाला शिवजन्मोत्सवाला मिळत आहे. तरी मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि सर्वांनी म्हणजे आम्हाला असं वाटतंय की आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत शिवजन्मोत्सवाचं शिवचरित्र आम्ही पोहोचवलेलं आहे असं आम्हाला वाटत आहे. ओके. आज रात्री 8 वाजेपासून म्हणजे आज 18 तारीख आणि उद्या 19 तारीख हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या सर्व शिवजन्मोत्सव समितीला आणि शिवजन्मोत्सव सर्व कार्यक्रमाला सन्मानतर्फे मी मनापासून शुभेच्छा देतो. सन्मान आपल्याला माहिती आहे की पहिल्या वर्षापासून सन्मान बरोबर आहे. सन्मान बातम्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अग्रेसर आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14 सातपूर, नाशिक. धन्यवाद.